युवतीच्या आत्महत्या प्रकरणी धामणगाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप प्रभू शेंडे याला पोलिसांनी गजाआड केले आहे। दिवसा येथून झालेल्या अटकेमुळे राजकीय व क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। संदीप शेंडे याने कबड्डीपटू युवतीला आम्ही दाखवले की तुझं कबड्डी करिअर घडवून देतो, मात्र त्यासाठी शारीरिक संबंधाची मागणी केली। युवतीने नकार दिल्यानंतर तिला सतत फोन करून त्रास देत राहिला। एवढंच नव्हे तर तिचं लग्न ठरल्यानंतर वराला फोन करून तिचे चारित्र्य चांगले नाही असे सांगून लग्न मोडले। या छळाला मानसिक तणावात आलेल्या छकुली सुरेश पिटेकर यांनी 31 जुलैला राहत्या घरी विषारी पावडर प्राशन करून आत्महत्या केली। या घटनेनंतर नागपूर पोलिसांनी आरोपी शेंडेवर बीएनएस कलम 108 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला। 2 ऑगस्ट रोजी त्याला दिवसा येथून अटक करण्यात आली। या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट असून क्रीडा क्षेत्रात राजकीय दबाव, लैंगिक शोषण या गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे। काय होतं आपण त्यांची आई? हो। आपलं काय नाव? शीला सुरेश पिटेकर। आपण वडील? सुरेश रामदेव पिटेकर वडील। आपण बहीण। काय प्रकार घडलेला छकुली बद्दल? छकुली जे कबड्डी टीम मध्ये गेली होती नॅशनल खेळायला, तेव्हा तिच्यासोबत काय घडलं काय नाही एवढं काही आम्हाला माहिती नाही। जेव्हा आली ती इथं, किती तारखेला गेली होती? तारीख तर मला नाही आठवत, पण इथं आली ते दीड दोन महिने झाले आमच्यापाशी होते ते। 1.5 महिना तर झालाच। तिकडून आल्यानंतर कोणत्या प्लेअर मध्ये म्हणजे कोणत्या स्पोर्ट मध्ये खेळत होती ते तेवढं माझ्या लक्षात नाहीये। म्हणजे प्लेअर कशाबद्दल होती? प्रेयर म्हणजे ते कबड्डी खेळत होते एवढं माहिती। मी माझं जास्त एकदम शिक्षण नाही झालंय ना, तर मला इतकं तेवढं समजत नाही। कबड्डी प्लेअर होती? कबड्डी प्लेअर होती। तिचं 19 लागलं स्टार्टिंग तिला। 18 कंप्लीट होतं। म्हणजे तिने आत्महत्या जी केलेली आहे तर तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती मिळाली का? तिने कशावरून आत्महत्या केली म्हणून? जे आता तुम्ही तक्रार दिलेली आहे म्हणता पोलीस स्टेशनला, तर तुम्हाला कसं काय माहिती? आम्हाला म्हणजे आम्ही ते इथं घरी आली ते एकदम शांत राहत होते। मी तिला विचारलं तुला असं काऊन शांत राहत आहे तू? तर ती एक वेळा माझ्याकडे बसली, मी तिच्याकडे बसली, खूप रडत म्हणजे रडली ती। मला काही स्पष्ट सांगितलं नाही पण रडली खूप। ते कबड्डीचे कोच असे राहते ताई तसे राहते, तिनं असं सांगितलं मला। मग आम्ही तिथं खूप वेळपर्यंत बसलो, तर मग मी तिला खूप प्रश्न विचारले। म्हणजे कोच म्हणजे काय कसे राहते म्हणून सांगितले? हा, तर काही तिला मानसिक त्रास वगैरे काही शारीरिक त्रास जे होता का? शारीरिक त्रास होता म्हणे ते म्हणे। संदीप शिंदे, सतीश ढपडे आणि हे जितू ठाकूर, हे कोण आहेत? 3 जण कोच आहेत म्हणते तिचे कबड्डीचे। तिला गलत नजरेने बघणं। हे स्पोर्ट खेळासाठी कुठे गेली होती? हे नॅशनल जेव्हा खेळायला गेली होती ना, जेव्हा घरून आमच्या इथून उत्तराखंडला, तेव्हापासूनच हे प्रकरण झालंय। उत्तराखंडला गेले असेल तर त्यांच्यासोबत कोण कोच गेलं होतं? त्यांच्यासोबत कोणता कोच होता ते नाही माहिती। तर सतीश ढपडे होता। त्या घरी आल्यानंतर जसं त्या स्पोर्ट खेळून आल्या, जसं त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्या कारण ते नाराज राहायचे, तर तुम्हाला कसं का कळलं? मग तिने काय सांगितलं? तिने मला सांगितले की संदीप ढपडे, सतीश जे आपला प्रदीप शिंदे हे जे व्यक्ती होता, ते व्यक्ती म्हणे बसले। आम्ही एक वेळा असं बसलो, बहीण घेऊन आम्ही सगळेजण असंच बसलो होतो, तिच्याशी बसलो आम्ही की तू अशी शांत राहत आहे काऊन, काही प्रॉब्लेम आहे का तुला, तुम्हाला सांगू शकते? तर काय पहिलं सांगितलं, ह्या संदीप शिंदे ताई म्हणे मला टॉर्चर करते म्हणे, माझं जेव्हा म्हटलं तेव्हा रूमवर येते म्हणे, माझा मोबाईल चेक करते म्हणे, आणि मला म्हणते म्हणे की छकुली तुम्हाला खूप आवडतं, म्हणजे असे दुसऱ्या नजरेने। तर मला ते आवडलं काही नाही म्हणे, तर तिने ते रूम सोडलं। ते रूम सोडून नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।